पवन यादव नावाचा एक शातीर तृतीयपंथी त्याच्या राजकीय महत्वाकांक्षांसाठी झिरवळांसारखे सहज गळाला लागणारे मासे गटवत असेलही, पण झिरवळांचा मात्र पोपट झाला हे नक्की. कारण माणसाकडे सत्ता आणि मेहनती विना आलेला पैसा अमाप झाला की त्याला अनैतिकतेचा लळा लागतो. झिरवळ त्याला अपवाद नाही, पण झिरवळांना या बृहन्नडेच्या प्रेमात पडून काय मिळालं असावं? खाया पिया कुछ नाही, गिलास थोडा बाराना, अशी काहीशी अवस्था या नरहरी बुवांची झालेली आहे. महाराष्ट्रातले अनेक ज्येष्ठ पत्रकार सध्या बेरोजगार आहेत. आता हे बेरोजगार जे आहेत त्यांनाच काय, बऱ्याच जणांना कोविड नंतर सूरच गवसलेला नाहीये. अशा लोकांनी सगळं काही ट्राय केल्यानंतर यूट्यूबवर पण नशीब आजमावलं होतं, यूट्यूबर बनून बघितलं होतं, पण तिकडेही काही ठराविक लोकांचाच बोलबाला असल्यानं त्यांना यूट्यूबवरही फारशी चमक दाखवता आलेली नाहीये. त्यातल्याच एका सो कॉल्ड ज्येष्ठ पत्रकारानं माझ्या कालच्या व्हिडिओच्या शीर्षकावर मधलं बोट ठेवलंय. काय तर म्हणे, राज्यात जे काही चाललंय त्याचं वार्तांकन करताना पॉर्न बघतोय की काय, अशा पद्धतीचा आशय मांडला जातोय. कसं आहे ना मित्रो, कालच्याच काय माझ्या कुठल्याच व्हिडिओत मी अकारण पातळी सोडून काही बोललेलो नाही, बोलतही नाही. बाबाचं मधलं बोट, त्याला लावलेलं मध, हे सगळं तिथं रेग्युलर चालणाऱ्या उद्योगातलं एक प्रकरण होतं. आणि त्याचीच इत्थंभूत माहिती जशी आपल्याकडे येत चालली आहे, ते ती तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून हा एक विषय होता. आता काय लपून राहिलेलं नाहीये ना, की नेमकं खरा तो बाबा जो आहे तो काय करायचा, त्याचे धंदे काय होते, तो उद्योग काय करायचा. आता त्याने अनेकांना नाडलंय. त्याने 1500 कोटींच्या वरची संपत्ती माया गोळा केली आहे. त्याच्या हजारो एकर जमिनी आहेत महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्रात, नाशिक, सिन्नर, पाथर्डी या परिसरात बऱ्याच जमिनी आहेत. त्या जमिनींमध्ये याच्या सोबत जे सहमालक आहेत ते राज्यातले IAS IPS ऑफिसर्स आहेत, त्यांच्या बायकांच्या नावावर या जमिनी आहेत. हे सगळं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की बाबा काही साधा सुद्धा नव्हता. आणि तो जे काही करत होता त्यातला एकच भाग जो आहे ना, ज्याला आपण खऱ्या अर्थानं आंबट शौकीनांचा जो आवडीचा विषय म्हणतोय, त्यात पॉर्न आहे, खऱ्या अर्थानं पॉर्न आहे त्याच्यामध्ये. आणि त्या व्हिडिओ क्लिप्स असा भडीमार होतोय सोशल मीडियावर. त्या बघितल्या जात आहेत, त्या फॉरवर्ड केल्या जात आहेत. हे सगळं एका बाजूला होत असताना तो काहीतरी वेगळं करायचा, म्हणजे संमोहन करायचा किंवा कुठल्या तरी रासायनिक पदार्थांच्या माध्यमातून तो लोकांना गुंगी येईल किंवा बुद्धी भ्रमित होईल, अशा काही गोष्टी करायचा. त्यातला एक भाग जो आहे की ते मधलं बोट, त्याला लावलेलं मध, आणि ते तो का लोकांना चाटायला चोखायला द्यायचा, हे थोडंसं मला विचित्र आणि अनाकलनीय वाटलं, म्हणून त्यावर मी बोललो होतो. आता यात कुठला पॉर्न हे आमच्या ज्येष्ठ संपादकाला दिसला माहीत नाही. असो, प्रत्येकाचा आपापला प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा एक नजरिया असतो, एक अँगल असतो. तर त्यातून त्यांना जे काही दिसलं त्यावर त्यांनी ते त्यांचं मत मांडलंय. आता या खरात बाबाचं प्रकरण जे 2-3 दिवसापूर्वी किंवा मागच्या आठवड्यात बाहेर आलं, नेमकं विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना असं काहीतरी घडतं बरं का नेहमी. आणि तसंच झालं. मीही वाट बघत होतो या अधिवेशन काळात काय घडतंय. तर हे खरात बाबाचं प्रकरण आलं आणि त्यात एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचा उद्योग केला गेलाय. म्हणजे जे फोटोज आहेत या खरात बाबासोबत ज्या ज्या राजकीय नेत्यांचे, ते सगळे राजकीय नेते असे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले गेले. आणि ज्या ज्या व्यक्तीचा या खरात बाबासोबत फोटो आहे, म्हणजे अगदीच भेटायला आलेला व्हिजिटर सारखा काढलेला फोटो सोडला तर जिथं कुठंतरी एक थोडीशी वाट वेगळी करून प्रस्थापित केलेले संबंध जिथे दिसत आहेत, अशा फोटोंनी मात्र अनेकांची झोप उडवलेली आहे. आता या फोटो मागचं नेमकं रामायण महाभारत काय असेल, काय कहाणी असेल, ती जेव्हा उघडकीस येईल या चौकशीमधून, तेव्हा हे मंत्री, हे राजकारणी कसे गोत्यात येणार आहेत. आणि याच्या कल्पनेनं बहुधा ते कातावलेले असतील, थंडावलेले असतील, गार पडले असतील. या सगळ्या गार वातावरणामध्ये परत एकदा काहीतरी गरमाहट आणण्यासाठी एक नवीन प्रकरण कालपासून बाजारात पुन्हा बाहेर आलेलं आहे. आता तुम्ही ते व्हिडिओ बघितलेले असतील. मी आता हा जो व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल तोवर दुपार झालेली असेल, त्यामुळे तुम्हाला सकाळपासून सगळं काही हे तुम्ही पाहताय, तुमच्या लक्षात आलं असेल कुणाबद्दल बोलतोय. होय, वयाची 66 वर्ष पूर्ण केलेल्या नरहरी झिरवळांबद्दल बोलतोय. या नरहरी झिरवळांना फशी पाडून एक बदमाश तृतीयपंथी त्यांना बदनाम करण्याच्या प्रयत्नात होता. आणि ही न्यूज आजची नाहीये, हे लक्षात घ्या. भले ती आज आपल्याला दिसते,
आपल्यासमोर आली आहे बऱ्यापैकी सगळ्यांसमोर, पण ती आजची नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना 8 ते 10 दिवस आधी म्हणजे विधानसभेचं अधिवेशन सुरू झालं त्यानंतर तो एक व्हिडिओ आला होता पैशांच्या देवाणघेवाणींचा झिरवाळांच्या कार्यालयातला. त्यानंतर खुद्द झिरवाळांनी भेटून त्या व्हिडिओबद्दलही खुलासा केलाय मुख्यमंत्र्यांकडे आणि ही अशी एक व्हिडिओ क्लिप बाहेर येणार आहे, किंबहुना ती आली आहे हे सुद्धा त्यांनी भेटून सांगितल्याचं बोललं जातंय. खरं खोटं मुख्यमंत्री आणि झिरवळ दोघेच जाणू. आता तुम्ही म्हणाल झिरवळ तुमच्या परिचयातले मंत्री आहेत. अजिबात नाही. या झिरवळला माझ्या इतका लेफ्ट राईट दुसरा कोणी घेतलेला नसेल. काही झिंगूर लोक आमच्यावर आरोप करतात की तुम्ही काय एसीत बसून पत्रकारिता करता, कधी बाहेर या, याला पत्रकारिता म्हणत नाही. तर मी स्टुडिओत बसून झिरवळांच्या विरोधात अनेक व्हिडिओज केलेले आहेत. कारण मी जो पाडा दत्तक घेतलाय, आकार परिवारानं जो पाडा दत्तक घेतला नाशिक जिल्ह्यातला, ज्या पाड्याला छेदणाऱ्या नदीवर आपण सरकारच्या मागे लागून जो पूल बांधून घेतला, त्या पेठ तालुक्यातल्या त्या भागाचे आमदार हे तर नरहरी झिरवळच आहेत. जे निवडणुका आल्या की इथं एक दिवस प्रचारासाठी येतात, बांधावर उभं राहून ती कुर्रेबाज टोपी दाखवत, नागलीची भाकर हातावर घेऊन, चटणी त्यावर घेऊन ती खाऊन लोकांना खुफिया बनवण्याचे उद्योग हे झिरवळ करत आलेत आजवर. ज्या माणसाला त्याच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीत त्या पाड्यावर साधा रस्ता नाही बनवता आला, त्या पाड्यावर आपण 12 कोटींचा पूल बांधून घेतलाय. जिथं पोचायला रस्ते नव्हते ते रस्ते बनवून घेतले. तत्कालीन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे एकनाथजी शिंदेंना, खासदार श्रीकांत शिंदेंना जी परिस्थिती समजली ती या बाबाला समजायला त्या पुलाच्या भूमिपूजनाचा दिवस उजाडावा लागला. झिरवळांना नुसत्या व्हिडिओतूनच नाही तर त्या पुलाच्या भूमिपूजनाच्या दिवशी समोरासमोर व्यवस्थित आपण झाडलंय. त्यामुळे स्टुडिओच्या बंद दारा आडून रेशमी पदर उलगडणाऱ्या आम्ही नाही. ज्याला ठोकायचा तो समोर भेटल्यावरही ठोकतोच ठोकतो. अशा या सुमार लोकप्रतिनिधी असलेल्या आणि आदिवासी प्रवर्गातून येत असल्याचा लाभ घेणाऱ्या या झिरवळसारख्या 66 वर्षांच्या माणसाला नैतिकतेच्या कुठल्याच स्तरावर तो माणूस स्थिर असल्याचं मला वाटत नाही. मंत्री संत्री राजकारणी यांच्याकडं सत्ता आणि काळा पैसा आला की बायांचे नाद लागतात असं सर्रास बोलतात लोक. पण झिरवळांना तृतीयपंथी का गोड लागला असावा याचं आश्चर्य वाटतंय. त्यात हा शस्त्रक्रिया करून हीचा शी बनलेला सोंडक्या आहे. हे झिरवळांना माहीत होतं, माहीत नव्हतं असं नाहीये. त्यात अंगापिंडानं दांडगा आहे. म्हणजे झिरवळांना असा तो अफजल खानासारखा बगलेत दाबून ठारही मारू शकतो. तर यानं ठरवून झिरवळांची ठासली यात वाद नाही. पवन यादव असं नाव असलेल्या या ट्रान्सजेंडरनं झिरवळांना 14 रत्न दाखवून आपल्याशी विवाह करा, माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधा, मला सरकारी कमिटीवर घ्या, अशा अनेक मागण्या केलेल्या होत्या असं कळतंय. कारण या पवन यादवने झिरवळांच्या सोबत केलेल्या बासरी वादनाचा व्हिडिओ त्याच्या भावाने शूट केलेला आहे आणि तेही झिरवळांच्याच शासकीय निवासस्थानी. रात्री मटणाच्या जेवणासह दारूचा जोरदार मारा करून झिरवळसारख्या झुरळ प्रकृतीच्या म्हाताऱ्याला या लोकांनी अर्धा गार केला असणार. कारण त्या बेडरूममध्ये रंगलेल्या IPL मध्ये झिरवळ छक्का मारत होते. म्हणजे ते काय तसं दिसत नाही त्या व्हिडिओत, पण मारला असेल छक्का. तर ते सगळं ती मॅच शूट करणारा एक जण खुर्ची मागे लपलेला होता, सोफ्या मागे लपलेला होता, हे दिसतंय. मध्येच तो चोर पावलांनी त्या रूममध्ये फिरताना दिसतोय. म्हणजे झिरवळ ठार नशेत होते. या माणसाची चॉईस काय? बाई बाटली शिवाय हे महाशय वाट वाकडी करून छक्के मारण्याचा कल असणार आहे. पण एका बाटलीत आडवेही होतात की. अशा कुठलीही नैतिकता नसलेला हा राजकारणी ज्या आज वयाच्या पाऊण भागाकडे वाटचाल करतायत. 66 म्हणजे रिटायर होऊन 8 वर्ष जास्तीची, या वयात हे धंदे. जनतेनं आता यांना टाटा बाय बाय करायला हवंय. खरं तर काय यांना निवडून देत आलोत आपण आजवर? अशा लोकांना जे तुमच्या आमच्या कवडीच्याही कामाचे नाहीत, पण सत्तेच्या जोरावर करतात काय तर छक्के मारतात. राजकारणाच्या आखाड्याचा पार IPL करून टाकला या लोकांनी. निश्चितच पवन यादव नावाचा एक शातीर तृतीयपंथी त्याच्या राजकीय महत्वाकांक्षांसाठी झिरवळांसारखे सहज गळाला लागणारे मासे गटवत असेलही, पण झिरवळांचा मात्र पोपट झाला हे नक्की. कारण माणसाकडे सत्ता आणि मेहनती विना आलेला पैसा अमाप झाला की त्याला अनैतिकतेचा लढा लागतो. झिरवळ त्याला अपवाद नाहीत. पण झिरवळांना या बृहन्नडेच्या प्रेमात पडून काय मिळालं असावं? खाया पिया कुछ नाही, गिलास थोडा बाराना, अशी काहीशी अवस्था या नरहरी बुवांची झालेली आहे. कुणी कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात काय करायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.
पण सार्वजनिक क्षेत्रात राजकारणात असणाऱ्यांनी, विशेषतः लोकप्रतिनिधी असणाऱ्यांनी हे असले छक्के मारू नयेत ना. महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. खरात बाबाच्या क्लिपची जी वळवळ सुरू होती ती या झिरवळमुळे काहीशी थंडावली का किंवा थंडावते का? खराच्या प्रकरणावरून महाराष्ट्राचं लक्ष हटावं म्हणून झिरवळचा बळी दिला जातोय का? अशा आशयाचे अनेक कंटेंट तुमच्या समोर येतील, पण खराची वरात ही निघणारच आहे. सोबत जोडीला झिरवळची वळवळही पाहता येणार आहे तुम्हाला. असे अनेक मंत्री महाराष्ट्राच्या सध्याच्या सरकारमध्ये आहेत. एक बायको असताना आपल्या मुलीच्या वयाची एक अभिनेत्री, दुसरी बायको नथिंग ऑफिशियल अबाउट इट, पोपटाला फांदीवरून उठ म्हणताना नाकी न येणाऱ्यांना पतंगबाजीचा असलेला शौक, हे सारं अनाकलनीय जरी असलं ना तरी सत्य आहे. कडक शिस्तीच्या देवेंद्रजींनी जरा या मंडळींकडेही पाहायला हवं, कारण हे महाराष्ट्राला बदनाम करणारे कपाळ करंटे लोक आहेत. कपाळ करंटे. झिरवळ तो सिर्फ झाकी आहे, असली कहाणी अभी बाकी आहे. मित्रो, या विषयावर फारशी टिप्पणी करणं म्हणजे घाणीत दगड मारण्यासारखं आहे. पण याचा इलाज व्हायला हवा. देवेंद्रजी तो करतील याबद्दल मला तरी विश्वास आहे. तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रातल्या सरसकट सगळ्या मंत्र्यांचे राजीनामे घेऊन पुरं घरकेही बदल डालूंगा म्हणत एक नवं स्वच्छ मंत्रिमंडळ देण्याचं धाडस माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करतील का, दाखवतील का? गुजरातेत असं झालंय. अख्ख्या मंत्रिमंडळाचा राजीनामा घेतला होता. काय वाटतं तुम्हाला? कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.